हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल. आपण आज आहे ना व्हेज कोल्हापुरीची रेसिपी बनवणार आहोत. चला आपण बघूया आता व्हेज कोल्हापुरीची कशी बनवायची ती. तसं तर मिक्स व्हेज म्हणतात त्याला. हे व्हेज कोल्हापुरीसाठी वाटण बनवलं मी. कोथिंबीर, मिरची, आलं आलं लसूण पेस्ट वेगळी घेतले मी. कोथिंबीर, मिरची, हे बघा, हे आलं लसूण पेस्ट आहे. मग अशी कोथिंबीर, मिरची, कांदा, टोमॅटो घेतलेलं आणि हे आलं लसूण पेस्ट आहे. हे थोडेसे शेंगदाणे खोबरं भाजून घेतले, खोबऱ्याची पेस्ट. ह्या भाज्या घेतल्यात मी. गाजर आहे, फ्लॉवर आहे आणि बटाटा आहे. तुम्ही शिमला मिरची घेऊ शकता, फरसबी घेऊ शकता. अजून खूप भाज्या आहेत. इतक्या भाज्या आहेत की खूप म्हणजे खूप. आता मार्केटमध्ये किती स्वस्त भाज्या भेटतात, खूप घेऊ शकता तुम्ही. हे बघा, आता मी तेल तापत ठेवलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते कसं कर. तेलामध्ये ना पहिले थोडंसं गाजर टाकायचं आणि मग जशा पाहिजे तशा तुम्ही फरसबी, शिमला मिरची. आता मी गाजर टाकते, नंतर मी थोडंसं बटाटा, फ्लॉवर, हे सगळं आधी वाफ द्यायची थोडी 5-10 मिनटं. गॅस लहान करायचा आणि वाफ द्यायची थोडी 5-10 मिनटं आणि मग ते बघायचं. आता ते थोडा वेळ वाफ दिली ना, मग 5 ते 10 मिनटं थोडं वाफ द्यायची, जास्त नाही, कारण मग ते जळतात भाज्या. लोखंडाची कढई आहे ना. आता ते सगळ्या भाज्या मी आता हळूहळू टाकते. फ्लॉवर टाकते आणि मग माझ्याकडे शिमला मिरची हे अवेलेबल नव्हतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. आता थंडीमध्ये ना भाज्या खूप स्वस्त मिळतात, त्यामुळे त्या आणि भाज्या व्हेज भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. आता केमिकलयुक्त मिळतात. थोडं मीठ पाण्यामध्ये भिजत टाकायच्या, थोडं मीठ सोडा टाकायचा आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि मग त्या धुवून आणि फ्लॉवर तर गरम पाण्यात टाकूनच घ्या तुम्ही. आळ्या असतात त्याच्यात. गरम पाण्यात 5-10 मिनटं फ्लॉवर ठेवायचं आणि मग ते यूज करायचं. मी तसंच केलं आहे आणि मग तुम्हाला ते नंतर कापून तुम्हाला मग ते दाखवले. पण माझ्याकडे शिमला मिरची आणि हे फरसबी नव्हती म्हणून मी टाकलेले. पण तुम्ही टाका, खूप छान टेस्ट येते. आणि मी आलं लसूण हे करूनच ठेवते, आलं लसूण असंच टाकते. तर तुम्ही पण तसंच करा. आता थोडा वेळ 5-1 मिनटं फक्त वाफेवर ठेवायचं आणि मग थोडं वेळाने बघत राहा कसं होते. शिजलं पाहिजे, ते कच्चं राहतं कामा नये. हां, तर गाईज मी म्हटलं 5 मिनटं वाफ दिली मी. आता बघा, वाफ आलेली आहे. मी आता बघते ते झालं आहे का नाही. पण तुम्ही आहे ना, आणि मी वाटणमध्ये भरपूर काय 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 टाकले ते बघ तिथे वाटण. आता गाईज शिजले. आता याच्यात ना मसाले टाकायचे थोडे. आपल्याला जसं पाहिजे तसं घरगुती मसाले, कुठलेही मसाले टाकू शकता तुम्ही. व्हेज कोल्हापुरीचा मसाला एक छान येतो, मी तोच टाकला आहे थोडा. मिरची पावडर, थोडं आपला घरचा मसाला टाकू शकता. आलं लसूण पेस्ट टाकू शकता तुम्ही. कुठलाही मसाला, चिकन मसाला टाकला ना तरी पण छान होते ह्याच्यात. मी आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं आहे. हा घरचा मसाला माझा आहे, तो माझ्या आईकडून आणला आहे तो. आणि थोडं हिंग टाकणार, हळद टाकणार आता. हे परत हा मसाला टाकला मी एव्हरेस्टचा. परत हळद टाकले. व्हेज धना जिरा पावडर टाकू शकता तुम्ही, भरपूर टाकू शकता. काय काय, थोडं चाट मसाला टाकू शकता. मी आता आलं लसूण पेस्ट पण टाकले, हिंग टाकलं, थोडं मीठ आपल्या चवीनुसार. भाजी जशी असते ना, भाजी ज्यांची जास्त असते त्यांनी जास्त टाकायचं मसाला. आपल्या घरातल्यांना किती तिखट लागतं त्याप्रमाणे टाकायचं. आता मी मीठ टाकेन. मीठ पण भाजी जेवढी जास्त असेल त्याच्याप्रमाणे टाकायचं. मी मीठ 1-1.5 चमचा. माझी भाजी जरा जास्त होती, आमच्याकडे 2 पाहुणे येणार होते म्हणून त्याच्यासाठी मी थोडं जास्त भाजी घेतलेली. माझ्याकडं शिमला मिरची आणि फरसबी नव्हती, नाही तर त्याच्याने आणखीन छान टेस्ट येते. तुम्ही असेल तर ना तुमच्याकडे टाका तुम्ही. ती थोडा वेळेस अशी मिक्स करायची आणि मग नंतर मग वाटण टाकायचं. वाटणामध्ये मी कांदा, टोमॅटो पण टाकलं आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकले आणि आलं लसूण असं घेतलं वाटण. थोडं मिक्स झालं ना का वाटण टाकून द्यायचं. मी असं तेल सुटेपर्यंत वगैरे, मी तेल जास्त नाही टाकत कारण तब्येत वाढते ना, त्याच्यामुळे मी हेल्थ कॉन्शियस आहे, त्यामुळे मी तेल जास्त नाही टाकत. सगळे तेल सुटेपर्यंत हे ते असं बोलतात, तेल जास्त खाऊ नये. मी एकदम थोडंसंच तेल टाकते. आता पण मी स्टीम वाफ दिली ना तेव्हा पण मी थोडंसं अर्धच पळी तेल टाकलं आहे. तुम्हाला दाखवी मी कधी तेल किती टाकते. मी तेल जास्त नाही वापरा आणि फ्राय वस्तू मी जास्त नाही खात आणि घरात बनवत पण नाही. माझ्या मुलाची पण तब्येत वाढते, नवऱ्याची पण वाढते आणि माझी पण वाढते. मी जास्त हेल्थ कॉन्शियस आहे. तुम्ही बघा, तुम्हाला जास्त जर म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम जास्त असतं तसं ते वापरतात. माझं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे, माझ्या मुलाचं, घरात नवऱ्याचं पण.
त्यामुळे आमच्या तब्येती वाढतात. ज्यांचं मेटाबॉलिझम फास्ट आहे, काही लोक दगड पण पचवतात. त्यांनी काही म्हणजे किती तळलेलं खाल्लं, किती काही केलं तरी त्यांची तब्येत वाढत नाही. त्यामुळे ते मग इम्युनिटी पॉवर पण असते. त्यामुळे ज्यांचं मेटाबॉलिझम चांगलं आहे त्यांनी खावं. आता सगळं मी वाटण म्हणजे आता जेवढं पाहिजे तेवढं टाकते. नंतर पण मी हळूहळू थोडं टाकलं आहे वाटण. माझं एकदम थोडंसं वाटण शिल्लक राहिलं आहे. असं करून मी आता याला थोडी एक वाफ देईन आणि मग एक 5-10 मिनटं परत वाफ द्यायची. मग नंतर पाणी ॲडजस्ट करायचं, किती पाहिजे काय पाहिजे, थोडं थोडं पाणी टाकून मग आपल्या घरातल्यांना कसं ग्रेव्ही लागते त्याप्रमाणे. बघा परत माझी 5 मिनटं झालेली आहेत. आता मला थोडं सर्दी आणि खोकला झाला आहे. डॉक्टरकडे जायचं आहे. बघू आता कधी वेळ मिळतो. तर मी थोडी हलवते आणि मग कोथिंबीर टाकून मग सर्व करायची. खूप छान झालेली, टेस्टी झालेली भाजी. मी तुम्हाला टेस्ट करून पण दाखवेन. तरी मला 1 ग्लास पाणी लागलं. नंतर मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. थोडं थोडं करून आपल्या ग्रेव्ही कशी खूप जाड माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला आवडत नाही ना, त्यामुळे मी जास्त जाड नाही करत भाजी. मी थोडं थोडं पाणी टाकून ग्रेव्ही ॲडजस्ट केली, कारण आपलं वाटण पण तेवढं असतं ना. मी नंतर कांदा खोबऱ्याचं पण खोबरं आणि शेंगदाण्याचं पण वाटण टाकलं, ते दाखवायचं विसरले तुम्हाला मी. असं मी ॲडजस्ट केलं आणि आता मी टेस्टी करून दाखवेन तुम्हाला कशी खूप सुंदर झालेली भाजी. ही तुम्ही पुरी, पराठे कशाबरोबरही खाऊ शकता. बेसनाचे पोळे केले, भाकरी, ज्वारीची, नाचणीची, बाजरीची भाकरी कशावरही खाऊ शकता. खूप सुंदर झालेली भाजी. व्हेज कोल्हापूर होतात, काही त्यांना मिक्स व्हेज म्हणतात. हॉटेलमध्ये गेल्यावर केवढी महाग डिश भेटते. गाईस मी तुम्हाला दाखवते, म्हणजे टेस्ट करून दाखवते कशी झाली ही भाजी. खूपच सुंदर झालेली, अगदी म्हणजे अप्रतिम म्हणायला तरी चालेल. खूप सुंदर झालेली. बघा टेस्टिंग करते मी. खूपच सुंदर झालेली, मस्त. तुम्ही बनवून बघा नक्कीच. बाय गाईज.